मॅट्रिमोनियल साईटवरून एका महिलेसोबत त्याची ओळख होते. ओळखीचं रूपांतर त्यांचं प्रेमामध्ये होतं. तो व्यक्ती त्या महिलेचा विश्वास संपादन करतो आणि तिला आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी तिला बोलावून घेतो आणि मग लग्नाचं त्यांचं आश्वासन मोडतं. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवूनसुद्धा मग तिची गरज संपल्यानंतर मात्र तिला तो आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण ती महिला वेळीच सावध होते आणि नंतर ती काय करते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. घटना घडलेली आहे पुण्यामध्ये. पुण्याच्या हडपसर भागामध्ये एक प्रशांत नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं वयवर्ष फक्त 42 वर्ष आहे आणि मॅट्रिमोनियल साईटवरून ऑनलाईन पद्धतीने त्याने एक ओळख तयार केलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने त्या महिलेसोबत ओळख तयार केलेली आहे आणि ही जी महिला आहे ती इंदोरमध्ये राहत आहे. इंदोरमध्ये तिचं काम सुरू आहे आणि इंदोर ते पुणे असं इतक्या लांबून हे ऑनलाईन पद्धतीने चॅटिंग करत आहेत. प्रेमाचे एकमेकांसोबत संवाद साधत आहेत. आता हे बोलता बोलता एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते. समोरच्या महिलेला प्रशांतचा स्वभाव मनापासून आवडलेला होता. तिला असं वाटत होतं की हा व्यक्ती आपली काळजी घेईल. आपल्याला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून प्रशांत एक चांगली व्यक्ती असू शकते असं तिला वाटत होतं. कारण फोन दरम्यान किंवा एकमेकांसोबत बोलताना ऑनलाईन पद्धतीने बोलताना प्रशांत या महिलेची विशेष पद्धतीने काळजी घेत होता आणि आता ही महिला देखील विवाहोत्सुक होती. तिला लग्न करायचं होतं, लग्नाळू होती. त्याच्यामुळे मग तिने देखील प्रशांतला योग्य प्रकारे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या फोन दरम्यान प्रशांत काय करायचा तर तिच्यासोबत गोड बोलायचा, तिची काळजी घ्यायचा, तिला भविष्याची चांगली स्वप्न देखील दाखवायचा आणि मग या सगळ्यांमधून तिची आता ठामपणे खात्री झालेली होती की प्रशांत हा माझ्यासाठी नवरा म्हणून अत्यंत चांगली व्यक्ती आहे. तिने त्याच्यावरती व्यवस्थित विश्वास देखील टाकलेला होता आणि आता या सगळ्या प्रकरणाचा पुढचा भाग म्हणून प्रशांत काय करतो, प्रशांत तिला एक दिवशी सांगतो की आता तू पुण्यामध्ये ये. पुण्यामध्ये मी तुला जॉब देखील लावून देतो आणि मग आपण लग्न करू. इथपर्यंत ऑनलाईन असणारं प्रेम आता मात्र त्यांचं फिजिकल होणार होतं. दुसऱ्या बाजूला मात्र प्रशांत मनामध्ये मांडे खात होता. कधी एकदा ही महिला आपल्याकडे येते आणि आपण तिच्यासोबत लगट करतो असं त्याला झालेलं होतं. सरतेशेवटी या महिलेने अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. तिच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा निर्णय होता. त्याचबरोबर सगळ्यात वाईट देखील निर्णय होणार होता. तिने आपला इंदोरचा जॉब आता सोडलेला आहे. ट्रेन पकडलेली आहे आणि ती पुण्यामध्ये येऊन दाखल झालेली आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर ती प्रशांतला भेटलेली होती. प्रशांतला भेटल्यानंतर त्यांनी मग एकमेकांसोबत प्रेमाचे आलाप सुरू केलेले होते. प्रशांत ही व्यक्ती हॉटेल व्यावसायिक आहे. त्याचं स्वतःचं हॉटेल देखील आहे. त्याच्यामुळे मग या महिलेला त्याने आपल्याच हॉटेलमध्ये राहण्याची देखील व्यवस्था केलेली होती. त्याचबरोबर त्याने आपल्या हॉटेलमध्ये काम देखील लावून दिलेलं होतं. वेळच्या वेळी तो तिला पगारसुद्धा देत होता. त्याचबरोबर आता आपला होणारा नवरा याचं स्वतःचं हॉटेल आहे आणि मग त्याचं चांगलं उत्पन्न देखील आहे. आपलं आयुष्य सुखाने जाणार, व्यवस्थित जाणार. त्याच्यामुळे मग ही महिला पुरती मनातून भारावून गेलेली होती. आता त्यांच्यामध्ये शरीरसंबंध देखील प्रस्थापित व्हायला लागलेले होते. प्रशांत ही व्यक्ती समोरच्या महिलेचा गैरफायदा घेत होती. तिच्यासोबत शय्यासोबत करत होती आणि ही महिला देखील हा नवरा होणार आहे म्हणून आपलं सगळं शरीर त्याला स्वाधीन करत होती. यांच्यामध्ये तब्बल 4 ते 5 महिन्यापर्यंत शरीरसंबंध होत होते. 4 ते 5 महिने झाल्यानंतर मात्र या महिलेला जाग आलेली आहे. तिला असं वाटलेलं होतं की आता तरी हा आपल्याशी लग्न करेल. परंतु 4 ते 5 महिन्यापर्यंत तिच्या शरीराचा उपभोग घेऊन झाल्यानंतर देखील प्रशांत मात्र कुठल्याही प्रकारे त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हता आणि हळूहळू त्याने तिला दूर करायला सुरुवात केलेली होती. तिच्यासोबत संबंध तोडायला सुरुवात केलेले होते. तिला देत असलेला पगार देखील त्याने आता बंद केलेला होता. आता मात्र या समोरच्या महिलेचे डोळे उघडलेले आहेत. तिला लक्षात आलेलं आहे की काहीतरी माझ्यासोबत चुकीचं चाललं आहे. हा व्यक्ती माझा गैरफायदा घेतोय. त्याने तब्बल 4 ते 5 महिने माझ्यासोबत लगट केलेला आहे. शरीरसंबंध ठेवलेला आहे. माझ्या शरीराची नासाडी केलेली आहे. त्याच्यामुळे मग आता मात्र आपल्याला फक्त पोलिसच न्याय देऊ शकतात असं वाटून मग तिने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. पोलिसांना सगळी खबरबात तिने दिलेली आहे. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या तरी सदरची आरोपी व्यक्ती ही फरार आहे अशी माहिती समोर येत आहे. पण या सगळ्यामधून आपण काय लक्षात घ्यायचं, काय बोध घ्यायचा तर ऑनलाईन पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारे एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कामध्ये येत असाल तर मात्र आपली व्यक्तिगत माहिती
ही आपण कोणालाही देऊ नये. त्याचबरोबर आपल्याला एखादी जरी संशयास्पद अशी वागणूक समोरच्या व्यक्तीकडून आढळून आली, तर मात्र आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि मग पोलीस असेल किंवा एखादी तत्सम यंत्रणा असेल, या यंत्रणेकडे जाऊन आपण दाद मागितली पाहिजे. अन्यथा आपली फार मोठी फसवणूक होऊ शकते. आता ही जी सगळी माहिती आहे, ही माहिती माध्यमांमधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे. या माहितीमध्ये काही फेरफार असू शकतात, काही बदल असू शकतात आणि ही माहिती फक्त आपल्याला जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्यापुढे मांडण्यात आलेली होती. धन्यवाद. आपण भेटणार आहोत नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या.